आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। शिरूर इथं अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई। 60,48,000 रुपये किमतीची दारू जप्त, एक अटकेत। शिरूर गावच्या हद्दीतील बोराडे मळा इथं गोव्याहून महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी अवैध दारूची वाहतूक करणारा ट्रक शिरूरच्या पोलीस पथकाने पकडलाय। त्याच्यामधून 60,48,000 रुपये किमतीचे गोवा रॉयल ब्ल्यू दारूचे 1050 बॉक्स मिळून आले। तसेच 15 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 75,48,000चा ऐवज पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी एक जणाला अटक केली असून अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद सलीम शेख, वय वर्ष 37, राहणार घाटकोपर, मुंबई असं आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काल सायंकाळच्या दरम्यान भावरा फाटा इथं शिरूर पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक पोलीस अंमलदार शेखर झाडबुक्के व पोलीस अंमलदार अप्पासाहेब कदम हे शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की चौफुल्यावरून शिरूरकडे येणाऱ्या ट्रकमध्ये दारूची वाहतूक होत आहे, अशी खात्रीलायक माहिती त्यांना मिळाली। माहिती पोलीस कर्मचारी झाडबुक्के व कदम यांनी शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना सांगितली। त्यानुसार पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार शेखर झाडबुक्के, अप्पासाहेब कदम, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस हवालदार नीरज पिसाळ या पथकाने ट्रकचा तपास सुरू केला। दरम्यान चौफुला शिरूर रस्त्याहून शिरूरकडे येणारा ट्रक क्रमांक MH48CB 3605 याचा चालक पोलिसांना पाहता संशयास्पद हालचाल करू लागला। त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आल्याने पोलिसांनी ट्रक थांबवला। त्यावेळेस त्यातून दारूचा वास येत असल्याचं पोलिसांना समजले। ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये जुन्या कपड्यांच्या गाठोड्याच्या पाठीमागे दारूसारखे बॉक्स दिसून आले। यावेळी पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता ट्रकमध्ये 60,48,000 किमतीचे गोवा रॉयल ब्ल्यू दारूचे 1050 बॉक्स मिळून आले। पोलिसांनी रॉयल ब्ल्यू दारूचे बॉक्स व गुन्ह्यात वापरलेला 15 लाख रुपये किमतीचा ट्रक असा 75,48,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी ट्रकचा चालक याला ताब्यात घेतला असून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत।